श्री स्वामी समर्थ. मी खरं तर 22 मेला पुन्हा येणार होते, रिॲक्टिवेट करणार होते माझं फेसबुकचं अकाउंट. पण काल मध्यरात्री इतकी मोठी घटना घडली आहे आज, म्हणजे अ, त्यामुळे बऱ्याच लोकांचे पर्सनलाइज मेसेजेस आलेले आहेत. त्याच्यातलं एकाचा मी स्क्रीनशॉट पण ठेवला. सो मी विचार केला की बोलणं गरजेचं आहे. खूप लोकांनी आणि रिक्वेस्ट पण केली होती की तुम्ही पुन्हा या. आणि असं काही निगेटिव्ह रिझन नाही आहे. मी असं मध्ये मध्ये डिॲक्टिव्हेट करत असते फेसबुकचं अकाउंट. कारण सारखं मग लक्ष जातं, कोणी ना कोणीतरी प्रश्न विचारतं. आणि प्रश्न विचारण्याचाही मुद्दा नाही आहे, तुमचा जो असा एक मी टाईम असतो तो तुम्हाला मिळत नाही ह्या सगळ्या ह्याच्यात. त्यामुळे आत्ता कसं आहे की मे महिना आहे, सुट्ट्या आहेत. त्यामुळे मी विचार केला होता की आपण जरा थोडासा एक छोटासा ब्रेक घ्यावा आणि परत यावं. पण काल एवढी मोठी न्यूज मिळाल्यानंतर, एवढी मोठी पॉझिटिव्ह न्यूज मिळाल्यानंतर आणि खूप साऱ्या लोकांचे व्हॉट्सॲपवर मेसेजेस यायला लागले, त्यामुळे मी म्हटलं की नाही, आता पुन्हा एकदा यायला हवं आहे. त्यामुळे मी आता जे काही लाईव्ह सेशन करते आहे ते केल्यानंतर अजून 1-2 दिवस मी असेन, पण पुन्हा मी डिॲक्टिवेट करेन अकाउंट. आणि मग जसं मी म्हटलं तसं 22-23 तारखेला पुन्हा येईन. सो ह्या लाईव्ह सेशन मार्फत मी आपले माननीय प्रधानमंत्रीजी, त्याच्यानंतर आपले गृहमंत्री, आपले रक्षामंत्री आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली आर्मी, नेव्ही, एअरफोर्सची जी फॅमिली आहे त्यांना मनापासून धन्यवाद देते. आज ही लोकं आहेत म्हणून आपण निर्धास्त झोपू शकतो, निर्धास्त सगळी कामं करू शकतो. आणि हा हमला झालाय, हमला केला पाकिस्तानवर वगैरे म्हणून नाही. एरवी पण असं जर आपण विचार केला तर आज आपले सैनिक आहेत, आर्मी, नेव्ही, एअरफोर्सची लोकं आहेत जी सर्वोच्च बलिदान देतात. त्यांच्यामुळे आपण आहोत. तसं म्हटलं तर आपला पूर्ण एक्झिस्टन्स, म्हणजे तसं म्हटलं तर ते आपले दुसरे आई वडीलच मानले जातील. कारण त्यांच्यामुळे आपण आज जिवंत आहोत, किंवा आपली जी काही लाईफस्टाईल आहे ती आपण आपल्या पद्धतीने जगू शकतोय. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जी लोक हे बोलतात, हा पॉईंट मी आधीही बोलले होते, पण जे नवीन आहेत त्यांच्यासाठी, की हे जे लोक म्हणतात की महागाई महागाई महागाई, हे पहिले असे प्रधानमंत्री आहेत आपले नरेंद्र मोदीजी, की ज्यांनी मिलिटरीवर किंवा ह्या आर्मी, नेव्ही, एअरफोर्सवर मॅक्सिमम खर्च केलेला आहे. ती काय म्हणतात, वेल इक्विप्ड असावीत ह्या म्हणजे ही तिन्ही ह्या आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, यासाठी त्यांनी सगळ्यात जास्ती या डोमेनमध्ये खर्च केलेला आहे, इन्व्हेस्टमेंट्स केलेल्या आहेत. आणि जर आपल्या जवानांसाठी किंवा आर्मी, नेव्ही, एअरफोर्सच्या लोकांसाठी जर आपल्याला थोडीशी महागाई सोसावी लागली तर ते डिझर्व करतात. म्हणजे मी म्हणते तसं की लोक त्या याने ओरडतात की महागाई महागाई महागाई. मग हे जे तसे म्हटले तर उपटसुंबे जे काही राजकारणी आहेत त्यांच्या मागे जे काही सिक्युरिटी लावली जाते ती कोणाच्या आपल्या जीवावर लावली जाते. आणि ते कितपत आपल्या लाईफमध्ये कॉन्ट्रीब्यूट करतात, उलट डिस्ट्रीब्यूटच करतात समाजाला, जातींमध्ये, धर्मांमध्ये. तसं म्हटलं तर अशा लोकांच्या सिक्युरिटीसाठी जे लाखो रुपये आपल्या खिशातनं जातात, त्यापेक्षा आपली आर्मी, नेव्ही, एअरफोर्स जर सक्षम होत असेल तर ही महागाई सोसायला काहीही हरकत नाही, हे माझं म्हणणं आहे. सो मी माझ्याच गोष्टी पुन्हा काय म्हणूयात, म्हणजे सांगायला आलेली आहे की मला वाटतं 28 एप्रिल का 24 एप्रिलला लाईव्ह सेशन केलं होतं की 5 आणि 25 मेमध्ये काही ना काहीतरी मोठं घडणार आहे पाकिस्तानमध्ये, जे काल 7 तारखेला घडलं. ते कॉम्बिनेशन होतं 4 आणि 8चं. आजचं कॉम्बिनेशन आहे 7 आणि 3चं. म्हणजे आज 7 तारीख आणि पूर्ण तारखेची टोटल 3. आता मला सांगा, 7 आकडा परत दोडका आहे न्यूमरोलॉजिस्टसाठी, पण 3 तर आवडता आकडा आहे. आणि हे जे लोक म्हणतात की सगळ्यात जे वाईट होतं ते 8वर होतं, 4वर होतं. मग पुलवामा हमला जो झाला आणि अनफॉर्च्युनेटली जे आपले इतके सारे जवानांच्या त्या व्हॅनवर का जीपवरती जो काय हमला झाला, ती तर 14 तारीख होती, 14 फेब्रुवारी होती. म्हणजे सगळ्यात आवडता 5 आकडा होता न्यूमरोलॉजिस्टचा. मग म्हणूनच मी सांगते की दहशतवादी हमले असू देत किंवा दहशतवादी हमल्यांना रिप्लाय देणं असू देत, कोणी असं न्यूमरोलॉजी काउंट करतं का?
की कोणत्या वारी हमला करायचा, कोणत्या वारी त्याचं तारखेला त्याचं प्रत्युत्तर द्यायचं. का 5 आकडा न्यूमरोलॉजिस्टचा आवडता आहे हे टेररिस्ट लोकांना माहिती होतं आणि मग म्हणून त्यांनी 14 तारखेला पुलवामा हमला केला. असं असेल का कधी? ज्याला नुकसान करायचं आहे तो तारीख शोधेल का? तो डेटची टोटल करेल का? मूलांक काय, भाग्यांक काय, माचं नक्षत्र कुठलं आहे, काय कुठलं आहे? म्हणूनच मी वारंवार ह्या प्रसंगातनं हेच सांगत असते की कृपा करून तुम्ही न्यूमरोलॉजीच्या आहारी जाऊ नका. न्यूमरोलॉजीमुळे हे एक अर्धमूर्ध सायन्स आहे, त्याच्यामुळे काहीही सिद्ध होत नाही. काही आकड्यांना उगाचच ग्लोरीफाय करायचं, काही आकड्यांना अगदीच म्हणजे एकदम ते जेमतेमच आहे, त्यांचं आयुष्यात काही होऊच शकत नाही असं सांगायचं, हे अतिशय चुकीचं आहे. मी त्या दिवशीच सांगितलं, पुन्हा एकदा सांगते की जी नवीन आहेत त्यांच्यासाठी माझीच जुनी वाक्य मी पुन्हा रिपीट करते की जर नाव बदलून नेम चेंज करून जर आयुष्यात माणसं मोठी होत असती तर ज्यांना करिअर करायचे, गाण्यामध्ये सर्वोच्च पदावर पोचायचे, तर मग सगळ्यांनीच आपलं नाव गॅजेट थ्रू लता मंगेशकर केलं असतं, सगळ्यांनीच आशा भोसले केलं असतं, सगळ्यांनीच मोहम्मद रफी साहेब केलं असतं, असंच केलं असतं ना. किंवा ज्याला एकदम ॲफ्लुएंट व्हायचं असेल तर सगळ्यांनीच त्यांची मुकेश अंबानी, त्याच्यानंतर अशी बिल गेट्स अशीच नावं ठेवली असती. किंवा ज्यांना क्रिकेटमध्ये एकदम वर टॉपला जायचे त्यांनी सचिन तेंडुलकर, विराट कोहली अशीच नावं ठेवली असती. म्हणूनच मी 100 वेळा वारंवार सांगते की नेम चेंज करून काहीही घडत नाही. न्यूमरोलॉजिस्टना किंवा हे जे काय आहेत त्या लोकांना मात्र तुम्ही श्रीमंत करता. सो त्यांना श्रीमंत करायचं का आपण वैचारिक श्रीमंत व्हायचं हे त्यांनी ठरवायचं. सो म्हणून मी सांगितलं की मी जे प्रेडिक्शन दिलं ते खरं ठरलं की 5 मे ते 24 मे 24-25 ॲक्च्युली ते, सो मी 24 मे पकडते. त्याच्यामध्ये पाकिस्तानमध्ये काही ना काहीतरी घटना घडणार आहेत. आत्ताच मगाशी माझा मित्र आहे सर्वेश फडणवीस म्हणून, तर त्यांनी मला मेसेज केला होता व्हॉट्सॲपवर, त्याचा मी स्क्रीनशॉट ठेवला आहे म्हणजे फेसबुकवर, आणि त्याच्याखाली खूप छान छान कमेंट्स आल्या आहेत, त्यासाठी थँक्यू सो व्हेरी मच. आणि त्याच्यामध्ये एक जण, आय गेस त्यांचं नाव मंदार सहस्त्रबुद्धे आहे. आमच्याकडे जरा बाहेर काम चाललं आहे, थोडंसं तुम्हाला डिस्टर्बन्स सहन करायला लागेल, सॉरी फॉर दॅट. तर त्यांनी सांगितलं की ते काहीतरी त्याच सुमारास, मी जी काही तारीख सांगितली होती त्या सुमारास म्हणे पाकिस्तानमध्ये भूकंप पण झाला. ते काय मला माहिती नाही, कारण मी एवढं अगदी फार डिटेलमध्ये त्या काळात, कारण मी मुळात फेसबुकमधनं बाहेर पडले, कारण मी म्हटलं तसं मला मी टाईम हवा होता. खूप सारी पुस्तकं वाचायची राहिली होती, खूप साऱ्या गोष्टी करायच्या राहिल्या होत्या, म्हणून मी खरं तर म्हणजे बऱ्याच लोकांनी कदाचित तो एक चिंतेचा विषय पण हे केला की नाही तू काय झालं, असं काय झालं, तर असं का झालेलं काही नाही आहे. मी म्हटलं तसं की खूप सारं वाचन राहिलं आहे माझं, खूप साऱ्या गोष्टी करायच्या राहिलेल्या आहेत, आणि त्यामुळेच म्हणून मी हा ब्रेक घेतला, आणि तो मी घेत असते दरवर्षी, खरं लोकांच्या काय लक्षात नाही काय माहिती. सो हा एक विषय झाला पाकिस्तानचं विभाजन, पाकिस्तानचे तुकडे, याच्याहीबद्दल मी त्याच्यात प्रेडिक्शन दिलेलं आहे. मला वाटतं 24 का 28 एप्रिलचं ते लाईव्ह सेशन आहे, पण ते आत्ता नाही, ते ज्यावेळेला शनी महाराज मेषेत जातील त्यावेळेला. अजून पण एक चांगलं झालं या निमित्ताने तुमच्यासमोर मी आले, त्याचं कारण हा मे महिना खूप महत्त्वाचा आहे. त्याचं कारण आता बघा, आजच बुध जाईल मेष राशीमध्ये, मला वाटतं 3:35 जाईल दुपारी. ते ठीक आहे, ते काय एवढं महत्त्वाचं ट्रान्झिट माझ्या मते नाही, पण ह्याच महिन्यामध्ये 14 तारखेला गुरु महाराज मिथुनेत जातील. 18 तारखेला 1.5 वर्षासाठी राहू केतू राशी परिवर्तन करतील, राहू कुंभेत. आणि कुंभ राशीमध्ये राहू जाणं, मी त्याच्यावर एक लाईव्ह सेशन केलं आहे, तुम्ही मागे बघू शकता. का महत्त्वाचं आहे? कारण मुळामध्ये कुंभ राशीचा कोलॉर्डच राहू आहे. सो ज्या वेळेला राहू एअर साईनमध्ये जातो त्यावेळेला ते महत्त्वाचं ट्रान्झिट मानलं जातं. आणि केतू जाईल सिंह राशीमध्ये. ऑलरेडी सिंह राशीला म्हणजे 8वा शनी आहे, काय त्याला ढय्या म्हणतात, ते आहे, आणि त्यामुळे हा महिना खूप महत्त्वाचा आहे. आणि हे जे मी म्हटलं होतं की पाकिस्तानचे तुकडे होणार आहेत, हे आत्ता नाही मी म्हटलं, हे ज्यावेळेला शनी महाराज मेषेत जातील त्याला वेळ आहे अजून. पण मी म्हटलं तसं की अचानक काही घडत नसतं, काहीतरी बिघडायला आधी काहीतरी घडायला लागतं, ते घडणं चालू आहे. मी मध्यंतरी एक पोस्ट टाकली होती बघा की 26, 27, 28 आणि 4 मे या महत्त्वाच्या तारखा आहेत. तर सगळ्यांनी मला एकदम
कमेंट्स करायला सुरुवात केलं की काय काय घडणार आहे सांगा, कशाविषयी बोलताय. अरे प्रत्येक म्हणजे तारखेला काहीतरी घडायला नाही लागत, काहीतरी प्रिपरेशन्स असतात. अचानक होतं का काही. आता बघा, आपल्याला जी काही मीडिया थ्रू जी काही माहिती मिळाली त्याच्यामध्ये बघा की रिगरसली नरेंद्र मोदीजी ह्या जे आर्मी नेव्ही एअरफोर्स चीफ जे आहेत त्यांच्याबरोबर किंवा आपले अजित डोभाल सर आहेत त्यांच्यासोबत मीटिंग्स करत होते, अमुक करत होते. अचानक त्यांनी ठरवलं की नाही हमला करायचा आणि केला, असं नाही ना. काहीतरी घडतं ना, काहीतरी बोलायला पाहिजे तर काहीतरी घडतं. आणि हे मनुष्याच्या आयुष्यात पण असं असतं की आनंदाच्या क्षणी का म्हणजे जसं माझं एक नेहमीचं आवडतं उदाहरण आहे की जर तुमचं सप्तम स्थान बिघडलं असेल आणि जर तुमचं पहिलं मॅरेज असेल तर आणि जर आम्ही प्रेडिक्शन दिलं की बाबा नका लग्नाच्या फंदात पडू, मॅरेजमध्ये प्रॉब्लेम आहे, ब्रेक दिसतोय मॅरेजमध्ये, तरी लोक खुश होतात की बघा तुम्ही म्हणालात पण ह्या माणसाचं मॅरेज ठरलं, मॅरेज झालं. अरे डिवोर्स व्हायला मॅरेज व्हायला पाहिजे ना, तर डिवोर्स होणार. आधीच डिवोर्स होतो का, आणि डिवोर्स नंतर मॅरेज होईल का. असं काहीतरी वेड्यासारखं लोक बोलतात बाबा. मला कळत नाही असं कसं कोणी बोलू शकतं. आणि तसं आहे हे, काहीतरी बिघडायला काहीतरी घडणं गरजेचं आहे. आता पहलगामची जो हमला झाला आणि 26 लोकांनी आपला जीव गमावला, कुठल्या विविध ठिकाणून आले होते ते. काही महाराष्ट्रातले होते म्हणजे डोंबिवली वगैरेचे, काही साऊथमधनं आले होते, काही कानपूरचे होते. सगळ्या लोकांची डेस्टिनी एकाच ठिकाणी, त्याला डेथ डेस्टिनी म्हणतो, ती एकाच ठिकाणी होती. आता पुन्हा न्यूमरोलॉजिस्टचा माझा सवाल आहे की सगळे 8चे होते, सगळे 4चे होते, सगळे 2चे होते. बघा, कोणी 7चं होतं का, म्हणजे अशीच हेच आकडे होते का ज्यांचा मृत्यू झाला. मृत्यू होणं एखाद्या व्यक्तीचा हे सगळ्यात मोठी हानी आहे, इररेपरेबल लॉस आहे. म्हणून मी सांगते हे 2, 4, 7, 8 मध्ये बिलकुल अडकू नका. कारण जर न्यूमरोलॉजिस्ट हे सांगत असतील की 8 आकडाला डिले असतो, तर ते काही रॉकेट सायन्स सांगत नाहीयेत. साधी ही जी सेलेस्टियल बॉडी आहे शनी महाराज ज्यांचा हा आकडा आहे, तो सूर्यापासून सगळ्यात दूर असतो. त्यामुळे किरण जे असतात ते शनी महाराजांपर्यंत पोचायला वेळ लागतो. त्यामुळे सूर्यकिरण, कारण आता बघा ना, ही फोटोसिंथेसिस वगैरे ही जी क्रिया होते त्याच्यामध्ये काय सूर्याचं म्हणजे सनलाईटचाच हे असतो, रोल असतो. शनी महाराज सगळ्यात लांब असतात, काय म्हणतात, सूर्यापासून. त्यामुळे तिथे सूर्यकिरणं जरा उशिरा पोचतात, त्यामुळे त्यांना उशिरा मिळतं 8च्या लोकांना. जे पटकन 1च्या लोकांना मिळतं, 3च्या लोकांना मिळतं. म्हणजे न्यूमरोलॉजिस्टची भाषा बोलते बरं का. 8 तारखेच्या लोकांना म्हणजे 8, 17, 26च्या लोकांना उशिरा मिळतं. पण ठीक आहे ना, 8ची लोक 2 मिनिट्स मॅगीची वाली नसतात, त्यांना पंचपक्वान्न मिळणार असतं. आणि नेहमी 8च्या माणसांनी लॉंग रनचा विचार करावा, हे मी नेहमी सांगते. लॉंग रनचा विचार करावा. इवन जसं मी नेहमी म्हणतं की घर बनायला म्हणजे एखादी बिल्डिंग बांधायला कमी वेळ लागतो, महाल बांधायला वेळ लागतो जास्ती. सो लॉंग रनचा विचार करायचा 8च्या लोकांनी. सगळेच काही 1ची, 3ची, 5 आणि 6 हे आवडते आकडे न्यूमरोलॉजिस्टचे. त्यांना काही सगळंच इझी दरवेळेला मिळतं अशातला भाग नाही. कित्येक तुम्ही न्यूमरोलॉजिस्टचे यूट्यूबचे व्हिडिओज बघा, खाली लोकांच्या अशाच कमेंट्स करतात, अरे ये तो झूठ बोल रहा है, ऐसा तो कुछ हुआ ही नहीं मेरे साथ, आप बोल रहे हो 5 आकडा बहुत अच्छा होता है. कारण नॉर्मली ही नॉनसेन्स हिंदी न्यूमरोलॉजिस्ट करतात, ज्यांचे पॉडकास्ट किंवा ज्यांचे फ्रॉडकास्ट हे हिंदीमध्ये असतात. तुम्ही त्याच्या खालच्या कमेंट्स वाचा. 3ची लोक नॉलेजेबल असतात. सगळी असतात का 3ची नॉलेजेबल? 3चा एकही व्यक्ती क्रिमिनल नाही असू शकत, 3चा एकही व्यक्ती गुन्हेगार नाही असू शकत, 3चा प्रत्येक व्यक्ती हा लेक्चर आणि विजनरी किंवा विजडम असलेला असू शकतो का? शक्य आहे का? केवळ फक्त तो ग्रह बृहस्पतीचा आहे म्हणून हे असं सरसकट विधान नाही करायचं, मी नेहमी सांगते. आणि जी लोक हे सगळं प्रॅक्टिस करतात त्यांनी हे सगळं प्रॅक्टिसच थांबवा, म्हणजे लोक शहाणी होतील. कारण लोकांनी शहाणं न व्हायचंच प्रण घेतलेलं आहे. सो निदान न्यूमरोलॉजिस्टनी पण आपली ती मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी मानावी. किंवा काही सांगतात अमुक करा, पेप्सीची बॉटल घ्या, अँटी क्लॉकवाईज फिरवा, म्हणजे एव्हिल हे जाईल. तुम्ही पेप्सीचा धंदा वाढवताय, तुमचं होणार नाहीच आहे काही, तुम्ही पेप्सीचा धंदा वाढवताय. सो आपण काय उपाय करतोय, आपण काय सांगतोय, आणि जे ऐकतात त्यांनी आपण काय ऐकतोय याचं भान ठेवून या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. सो हा एक झाला विषय.
याच्यावर मी एक डिटेल लाईव्ह सेशन आता जे बोलणार आहे त्याच्यावर करीन, पण एक आउटलाईन देऊन ठेवते की आता उन्हाळा तर मरणाचा होता. मी तुम्हाला सांगितलं सूर्यराजा सूर्यमंत्री आहे, राईट? म्हणून प्रचंड उकाडा तुम्ही बघताय काय ते. तसाच प्रचंड पाऊस पण होणार आहे. हे नवाचं साल आहे, हे एक्स्ट्रीम साल आहे, हे सूर्यराजा सूर्यमंत्री असायचं साल आहे. पण त्याचा संबंध वॉटर एलिमेंटशी कसा? मी आधीच सांगितलं की जसं शनी महाराजांनी 29 मार्चला मीन राशीमध्ये प्रवेश केला तर मीन राशीमध्ये षष्ठग्रही योग तयार झाला, हे मी सांगितलं. जे वॉटर एलिमेंटला, आणि हे मी आधीही सांगितलेलं आहे, 1 जानेवारीचं तुम्ही माझं प्रिफर करू शकता. सो आधीच त्या लोकांना सतर्क करते, अलर्ट करते की जे समुद्र किनाऱ्याच्या आसपास किंवा वॉटर एलिमेंट ज्यांच्या आसपास आहे त्यांनी आधीच तुमची सोय करून घ्या. कारण बघा, पाऊस कसा करतात, आता पाऊस हे आपले वेदर ऑब्झर्वेटरी सांगतात, ते त्यांचं सायन्स झालं. पण ज्योतिषशास्त्रामध्ये कसं सांगतात, पावसाचं कसं प्रेडिक्शन देतात, ज्या ज्या वेळेला सूर्य आर्द्रा नक्षत्रात जातो. आता बघा, आत्ता शनी महाराज आहेत मीन आहेत, त्याचा डिस्पॉझिटर गुरु आहे वृषभ राशीमध्ये. वृषभ आता थोडे दिवसात मिथुन राशीत होईल. मिथुन राशीमध्ये गुरु अशासाठी कम्फर्टेबल नाही आहे. पर्सनल ॲस्ट्रॉलॉजी किंवा मंडेन ॲस्ट्रॉलॉजीबद्दल मी नाही बोलत आहे, म्हणजे पर्सनल चार्ट्सबद्दल बोलत नाही. या सगळ्या कॅलेमिटीज ॲज अँड वन सूर्य आर्द्रा नक्षत्रामध्ये जाईल, हे मी आधीही सांगितलं होतं की हे जे नदी नाले असतात किंवा समुद्र असतो, हे एपिसेंटर ठरणार आहेत भूकंपाचे. आत्ता पाकिस्तानमध्ये भूकंप झाला, मंदारजींनी मला ॲक्नॉलेजमेंट केलं. आता काहीतरी ते रामबनमध्ये ढगफुटी झाली, ते तुम्ही बघितलं. उत्तराखंडात, आपल्याकडे सुद्धा अवकाळी पाऊस चालला आहे, महाराष्ट्रात काही काही ठिकाणी. हे सगळं आहे. सो वॉटर एलिमेंट इतकं म्हणजे त्याचं विक्राळ रूप होणार आहे की लोकांना भीती वाटेल आता काही दिवसांनी पाण्याची, इतका पाऊस होणार आहे. वॉटर रिलेटेड रोग, डोळ्यांचे आजार, रेस्पिरेटरी सिस्टीमचे आजार, प्रॉब्लेम्स हे लोकांना येणार आहेत. एखादं शत्रू राष्ट्र सुद्धा असं संक्रमण म्हणजे हे करू शकतं, ॲक्टिवेट करू शकतं, असे पण हे आहे. सो सूर्य अजून वेन आर्द्रा नक्षत्रात जाईल त्यावेळेला तुम्हाला हे बघायला मिळेल. मी तुम्हाला 11 एप्रिलची तारीख दिलीच होती, 14 एप्रिल, की हे सगळं असं घडणार आहे. वॉटर एलिमेंट यावेळेला पावसाळासुद्धा एक्स्ट्रीम असणार आहे. मी आत्तापासून त्या लोकांना सांगते जे समुद्र किनाऱ्याच्या आसपास किंवा ज्यांच्या इथे वॉटर एलिमेंट खूप जास्ती सक्रिय आहे, समुद्र तटाच्या आसपास ती लोक राहतात. हे जे लोक अगदी म्हणतात आम्हाला सी फेज बिल्डिंग मिळाली, सी फेज घर मिळालं, त्यांचा आता फार प्रॉब्लेम होणार आहे. आणि हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी वाढत राहणार आहेत. मी लाईव्ह सेशन करीनच, मी तुम्हाला कंट्रीज सांगीन, भारताची सुद्धा काही जे सिटीज आहेत ते कुठले पाण्याखाली जाणार आहेत हे मी सांगीन. कारण वॉटर कॅलॅमिटीज, वॉटर एलिमेंट ओव्हर ॲक्टिवेट होणार आहे. आत्तापासून सांगते, अजून पावसाळ्याला बरेच दिवस आहेत, पण आत्तापासून मी सांगते की सूर्य ॲज अँड वेन आर्द्रा नक्षत्रात जाईल हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल. काही म्हणजे कारण समुद्रात कंपन होणं, समुद्राच्या तळाशी किंवा जे काही असे डीप वॉटर्स असतात त्याच्या तळाशी कंपन होणं, की त्याचं काय रौद्र रूप असतं हे माहिती आहे लोकांना. सो एपिसेंटर्स ह्या वेळेला हे समुद्र, नद्या, नाले, पॉन्ड्स, लेक्स हे ठरणार आहेत. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगते की जे समुद्र तटाच्या आसपास राहतात त्यांनी आत्तापासून एक प्लॅन बी बनवून ठेवा, स्वतःला शिफ्ट करा. कारण मी तुम्हाला म्हटलं की कोणत्या देशात हे होणार आहे, भारतात कुठे होणार आहे, भारताच्या कुठल्या राज्यात होणार आहे, भारताच्या कुठल्या सिटीजमध्ये होणार आहे, की म्हणजे रोड जलमय होणं किंवा पूर्ण शहरच पाण्याखाली जाणं, हे कुठे होणार आहे हे सांगेन मी तुम्हाला लवकरच. त्याच्यासाठी सूर्य थोडा पुढे जाऊ देत, कारण आत्ता सद्यस्थितीमध्ये सूर्य मेष राशीत आहे, अजून तो वृषभ राशीत जायचा आहे. मग मिथुन राशीच्या आर्द्रा नक्षत्रात गेल्यानंतर, कारण सूर्य जेव्हा आर्द्रा नक्षत्रात जातो त्यावेळेला पावसाचा अनुमान लावलं जातं. ॲस्ट्रॉलॉजीचा एक तुम्हाला नियम सांगते, त्यामुळे ते होऊ देत. कारण बघा त्यावेळेला सिच्युएशन अशी, सूर्य आर्द्रा नक्षत्रात मिथुन राशीत, गुरु पण मिथुन राशीत, त्याच्यानंतर शनी महाराज मीन राशीत म्हणजे जलराशीत, राहू कुंभ राशीत, केतू सिंह राशीत, आणि हे बाकीचे सगळे आहेत त्या पण जरा. अजून जे हे स्टॉक म्हणजे हे जे ट्रेडर्स आहेत किंवा शेअर मार्केटमध्ये जे कामं करतात त्यांना पण मी एक सांगू इच्छिते की ज्या वेळेला सिंह राशीमध्ये मंगळ जाईल म्हणजे 8 जूनच्या आसपास, त्याच्यानंतरचे 45 दिवस जरा सावधतेने इन्व्हेस्ट करा जे ट्रेडर्स किंवा स्टॉक मार्केटमध्ये काम करतात.
8 जूनपासून 8 जूनपासून पुढचे 45 डेज. कारण ज्या वेळेला मंगळ, आपण म्हणतो की मंगळ सिंह राशीत म्हणजे फ्रेंड राशीमध्ये, पण इट्स नॉट गुड फॉर स्टॉक मार्केट, इट्स नॉट गुड फॉर शेअर मार्केट, इट्स नॉट गुड फॉर इन्व्हेस्टमेंट. कारण इम्पल्सिव्ह बनवतो जेव्हा मंगळ सिंह राशीत असतो. इवन जनरल व्यक्तीच्या सुद्धा पत्रिकेमध्ये तेव्हा त्या व्यक्तीला इम्पल्सिव्ह बनवतो. पण हे इट्स व्हेरी बॅड, इट्स अँटी फॉर शेअर मार्केट. सो जून 8 पासूनचे 45 दिवस इन्व्हेस्ट करताना 10 वेळा विचार करा. आणि अजून ज्या वेळेला मी अजूनही सांगते की ज्या वेळेला शनी महाराजांचे डिग्रीज वाढतील, कारण न्यायाधीश आहेत ते, गुरुच्या राशीत आहेत, सो जजेसवर सुद्धा अटॅक्स होणं, किंवा जे जज काहीतरी भलतेच जजमेंट देतात, म्हणजे सामान्य माणसालाही कळतं की हा अन्याय होतोय, अशा जजवर सुद्धा अटॅक होणं, किंवा जे करप्ट लोक आहेत, कारण शेवटी न्यायाधीश आहे, शनी महाराज न्यायाधीश आहे. सो आता त्या लोकांना जी मजा वाटत होती त्यांना म्हणजे परत त्यांना कॉम्पन्सेशन, म्हणजे त्यांना दणके बसणार आहेत. जे जजेस आहेत किंवा जे करप्ट ऑफिशियल्स आहेत त्या लोकांनी पण जरा सावध राहा. म्हणून मी म्हटलं की मला ॲक्च्युली बिलकुल फेसबुकवर पुन्हा यायचं नव्हतं. 22 तारखेचाच माझा प्लॅन होता, पण मी म्हटलं तसं बरेच सारे पर्सनलाइज मला मेसेजेस आले की बघा तुम्ही म्हणालात तसं झालं. 5 आणि कारण अजून पाकिस्तानची खूप वाट लागायची अजून, कारण जनतेचा रोष, मी ते तुम्हाला सांगितलं, नॅचरल कॅलॅमिटीज, बाकी तर सगळं माहिती आहे की सिंधू नदीचं पाणी अडवलं आहे, चेनाब नदीचं पाणी अडवलं आहे, म्हणजे ट्रेड स्ट्राईक एक पद्धतीची त्यांनी केली. सो अजून बरंच काही घडायचं आहे. आणि मात्र त्याचं जे विभाजन आहे पाकिस्तानचं, त्याची सुरुवात मात्र ज्या वेळेला मेष राशीमध्ये शनी महाराज जातील तेव्हा हो. आत्ताही काहीतरी पाकिस्तानचे 5 जवान बलुचिस्तानच्या आर्मीने मारले वगैरे, असं काहीतरी मी न्यूज ऐकली काल. सो हे असं होणार आहे. चायनाबद्दल पण मी तुम्हाला सांगितलं होतं 2 वर्ष आधीच की 2026 अतिशय खराब असणार आहे चायनासाठी. 2 वर्ष आधीच माझी एक स्टाईल आहे जी माझ्या गुरूंनी मला शिकवली, किंवा ज्यांचं मी माझ्या गुरूंचं अनुकरण करते, की मी आधीच 2-2 वर्ष 1-1 वर्ष आधी सांगायचा प्रयत्न करते की हे असं घडणार आहे. म्हणून मी गेल्या वर्षी सांगितलं होतं की भारत पुन्हा एकदा अटॅक करणार आहे पाकिस्तानवर, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. जसं मी डिमॉनिटायझेशनसुद्धा पुन्हा एकदा होऊ शकतं त्याबद्दल सांगितलं. आणि मला काय वाटतं माहिती आहे की आता एक चांगली आज न्यूज मिळालीच आहे आपल्याला, तर मला असं वाटतं, मी कारण ते करणार आहे प्रॅक्टिस, तुम्हाला पण करायची असेल तर तुम्ही मला डेफिनेटली सांगा कमेंट करून की बाकी लोक, म्हणजे जे देश आहे ते आपल्या देशाला त्याच नावाने हाक मारतात जे त्यांचं नाव आहे. पाकिस्तान स्वतःला पाकिस्तानच म्हणतो, आपणच इंडिया आणि भारत का म्हणतो? म्हणजे आपण का नाही हिंदुस्थान म्हणायचं? कारण मी ऑलरेडी प्रेडिक्ट केलं आहे की हिंदू राष्ट्र होणार आहे, आपला देश हिंदू राष्ट्र होणार आहे. पुढचे प्रधानमंत्री कोण आहेत हेही मी तुम्हाला सांगितलं. आपले प्रधानमंत्री जे कोण असतील ते जितके मॅरेज इन्स्टिट्यूशनपासून दूर असतील असा जर प्रधानमंत्री लाभला तर तो भारतासाठी का सुटेबल आहे ह्याचं पण एक्सप्लेनेशन मी तुम्हाला आधी दिलेलं आहे. सो मी तरी असं ठरवलेलं आहे की आता भारत आणि इंडिया तर मी म्हणतच नव्हते कधी, भारत पेक्षा आपण हिंदुस्थान म्हणूयात. इवन पाकिस्तानसुद्धा आपल्याला, म्हणजे आपलं नाव घेताना हिंदुस्थानच म्हणतं, म्हणजे त्यांनाही मान्य आहे की हा देश हिंदूंचा. आणि एवढं सगळा गदारोळ झालेला आहे, पाकिस्तान हिंदुस्थानचं विभाजन झालं, कोणामुळे झालं, कोण पॉलिटिशियन्स त्याला जबाबदार आहेत, ते सगळी हिस्ट्री तुम्हा लोकांना माहिती आहे. सो आपण असं ठरवायला पाहिजे खरं सगळ्यांनी की आपण नाही इंडिया नाही म्हणायचं, भारत नाही म्हणायचं, आपण हिंदुस्थानच म्हणायचं. कारण जे आपण म्हणतो ते घडतं, त्यालाच तर मॅनिफेस्टेशन म्हणतात ना. सो जर ज्या लोकांना खरोखर वाटतं की हे भारत हा हिंदुस्थान व्हावा, सो माझ्याप्रमाणे तुम्ही पण सुरुवात करा हिंदुस्थान म्हणायचं. बघा तुम्हाला हा विचार कसा वाटला, कमेंट करून सांगा. सो हे एक छोटंसं लाईव्ह सेशन होतं, आणि पुन्हा एकदा ह्या लाईव्ह सेशनद्वारे मी आपल्या प्रधानमंत्र्यांना, आपले रक्षामंत्री, गृहमंत्री अजित डोभाल सर, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, हे जे हे फॅमिली आहेत आपली, या सर्व मेंबर्सना मी मनापासून धन्यवाद म्हणते. असे प्रधानमंत्री किंवा अशी टीम आपल्याला लाभली म्हणूनच आज आपल्याला एक किंमत आहे, आपल्याकडे एक इज्जत म्हणतो ना आपण, एक यांनी बघितलं जातं.
आपल्याकडे. आणि हे केवळ आणि केवळ शक्य झालेले आहेत आपल्या प्रधानमंत्र्यांमुळे, त्यांच्या डिसिजन्समुळे. कृपा करून जी लोक हे ओरडतात महागाई अँड ऑल, तर आपले प्रधानमंत्री जास्तीत जास्ती इन्व्हेस्ट करतात मिलिटरीमध्ये. आणि मिलिटरीसाठी आपण काही ना काहीतरी करणं हे प्रत्येक भारतीय माणसाचं कर्तव्य आहे. सो म्हणून मी म्हटलं की आजपासून मी तरी सुरुवात करणार आहे हिंदुस्तान म्हणायला. सो तुम्ही पण बघा तुम्हाला हे माझं रेकमेंडेशन कसं वाटलं. सो थँक्यू सो व्हेरी मच. बाय.